चला मग थाली खायला जाऊया आंध्राला. म्हणजे आपल्याकडं मिरची भजी असते, कांदा भजी असते, बटाटा भजी असते, इथे असतं टमॅटो भजी, मिरची भजी, बनाना भजी, वांग्याची भजी असते आणि त्यानंतर भरपूर असतात तशा भजी. अंडा भजी, अंडा मिक्सचर असतं, भजी मिक्सचर असतं त्याला. तर आपल्याकडे कसं जसं की बटाट्याला वरती बेसनचं कोटिंग असतं, पण इथं वेगवेगळे प्रकारचे भजी, वांग्याची भजी, तिकडं कोपऱ्यात टमाट्याची भजी, भेटत. तर इथं ते सगळं भेटतं आणि आपल्याकडे डायरेक्ट तळून झालं की ते लगेच देतात. पण ह्यांची इथं ते प्रोसेस थोडी तळून आणलेलं असतं त्यांनी. आणि ते येताना त्याच्यामध्ये रगडा वगैरे टाकतात किंवा थोडेसे ऑइल फ्राय केलेले चुरमुरे असतात, भाजलेले पोहे असतात, त्यानंतर लिंबू वगैरे टमाट्याचं जे त्यांनी चटणी एक बनवलेली असते ती त्यात टाकतात आणि शेंगदाणे वगैरे असतं त्यामध्ये, नाही का, थोडंसं ऑइल फ्राय केलेलं. तर असं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी त्यात टाकतात, शेव वगैरे टाकतात आणि लिंबू त्यांच्याकडे खूप खातात. तर मग ते थोडंसं आंबट जास्त प्रमाण असतं त्यांच्या इथं. तर साऊथ साईडला त्यांना आंबट खायची सवयच असते. आपल्याला थोडंसं दाताला त्रास होतो काही काही लोकांना, पण तिकडं ते कंपल्सरी खातात. मग ते आणि थोडीशी ते हातानेच बनवतात, चमचा वगैरे नाही वापरत. तर थोडंसं मला हे वाटतं ठीक आहे. त्याच्यामध्ये शेव वगैरे सगळी कोथिंबीर कांदा वगैरे सगळं टाकतात आणि टमॅटो भजी ऑर्डर केली ती काय 30. आणि त्यांची इथं फुलांचं मार्केट पण आहे. आपल्या इथं कसं 10 रुपये 10ची 20ची तर देतच नाही, जरी 20चे घेतले तर मोजून 8 फुलं देतात. त्यांच्या इथे ना भरपूर देतात, म्हणजे की 25-30 फुलं असतात आणि पूर्ण गल्ली त्यांची ना फुलं वगैरे घेऊन बसलेले असतात. आपल्या इथे एक हार गजरा जर घ्यायचा असेल ना तर हाताच्या साईज एवढा गजरा घ्यायला ते 50 रुपये म्हणतात. त्यांच्या इथं तेवढा गजरा 20 रुपयाला भेटतो. म्हणजे इथं आपण जेवढा 50 रुपयाचा एक गजरा घेतो तेवढी साईज त्यांची इथं 20 रुपयाला किंवा 15 रुपयाला भेटते. एवढे स्वस्त पण फुलं आहेत आणि वेगवेगळे आहेत. आपल्या इथे झेंडूचे 2-3च प्रकार, ऑरेंज आणि येलो ठेवतात, पण त्यांच्या इथं खूप प्रकार आहेत आणि एवढे मस्त असतात. आणि हे बघा इथं मी फुलांचे टाकले भरपूर असतात. तिथं गजरा पण बघा गोल करून त्यांनी. इथं गोटी सोडा प्यायला गेलतो आम्ही, तिथं 10-15 रुपयालाच गोटी सोडा आहे. इथं तर मी गोटी सोडा म्हणजे कधी बघितलं नाही, तर फर्स्ट टाईमच बघितलं होतं. टेस्ट पण चांगली होती, वेगवेगळे फ्लेवर 10 ते 15 रुपयापासून चालू आहे. तर मी तर कधी बघितलं नाही, असं भेटत असेल पण मी पहिल्यांदाच तिकडं पिलं होतं गोटी सोडा. आणि टेस्ट पण वेगळी असते, इथल्या सोड्यांपेक्षा त्यांची टेस्ट पण वेगळी असते, मला आवडते. त्यानंतर आम्ही भरपूर सामान वगैरे घ्यायला गेलो तिकडे भीमवरमला. तिकडून रांगोळी वगैरे मिळते, कलर मिळते. त्यांची इथं रांगोळी नसते, त्यांची इथं कलर असतात. होळीचे जे कलर असतात ना तशानेच रांगोळी काढतात किंवा मग पांढरीच रांगोळी असते, कलरची रांगोळी नसतात तिथं. तर म्हणून तशी रांगोळी आम्ही काढली होती. त्याच्यानंतर आपलं कसं घराला लाईटिंग नसते, तिथे शक्यतो लाईटिंगपेक्षा दिवे वगैरे लावून घर सजवतात. तर तिथं दिवे लावून घर सजवलं होतं. ही पांढरी रांगोळी काढली होती. तिथं फक्त पांढरी रांगोळी काढून असं फुलं वगैरे टाकतात त्याच्यावरती. कलर तिथं नाहीच भेटत आणि ते कलर भेटतात, होळीचे कलर भेटतात आणि ते पण मोजून 4-5च कलर भेटतात. मग ते आम्ही कलरला थोडंसं पाण्यात मिक्स करून असं ग्रीन वगैरे कलर हे करून केलं होतं. घराबाहेर आम्ही टाईमपास घर सजवण्यासाठी मी ड्रॉइंग काढली होती. म्हणजे